तू काय नाही 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 सगळ्यांना तुझा पिक्चर दाखवायचा. आता आई कुठे काय करते असती तर तिने एक एपिसोड नसतं सोडलं. ती म्हटलं ना कुठल्या रूपात ती पाठवत असते. हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आहे आणि इथे आल्यावरच ना एक पॉझिटिव्ह एनर्जी असते नेहमीच कलाकारांकडूनसुद्धा, आणि ही वास्तूच एक पॉझिटिव्ह आहे. आणि आता आईबद्दल बोलताना मिलिंद सर खूप भावूक झाले. खरं तर सोशल मीडियावर खूपदा व्यक्त होतात, पण आज इन पर्सन मी त्यांना इतकं इमोशनल होताना बघितलं आहे. कारण का पोस्ट वाचताना आम्ही इमोशनल होतो, पण आज तुम्हाला मी इथे बसल्या बसल्या इमोशनल होताना बघितलं आहे. मालिकेत आपण एक असं पात्र करतो आहे जे की ऑपोजिट आहे, किंवा तीसुद्धा एक आई आहे, पण तिला ते जुमानत नाही आहे. पण तुमचं तुमच्या आईवर खूप प्रेम आहे, आणि आत्ताही ऑफ कॅमेराही तसंच दिसतं आम्हाला. मिलिंद सर, आईबद्दल, आई म्हणजे काहीतरी वेगळं, म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे आई म्हटलं. आणि तुम्ही जे आता मला बोलताय ना, मला खरंच गुजबम्स आलेत सर. म्हणजे तुम्ही सांगत होतात की माझे सिनेमे आई किती कौतुकाने बघायची, आणि आत्ता ही मालिकाही बघितली असती. काय भावना आहेत आत्ता, जेव्हा अशी एक मालिका आपण करतो आहे जी स्त्री सक्षम दाखवते स्त्रीला. इतकी वर्ष आपण पुरुषप्रधान मालिका बघितल्या किंवा लव्ह स्टोरीज बघितल्या. स्त्रीच्या भोवती फिरणारी मालिका, मला असं वाटतं ही ट्रेंड सेटर ठरली आहे. अशा मालिकेचा आपण एक पार्ट आहोत, आणि ही आईला किती छान वाटलं असतं. नाही, खरंच माझ्या आईला खूप छान वाटलं असतं आणि तिला अभिमान वाटला असता की आज 4.25 वर्ष ही मालिका इतके लोक बघतायत, इतकी पॉप्युलर आहे आणि इतके छान मेसेज देते ही मालिका. खरंच खूप, या मालिकेत जर जेव्हा आपण ॲनलाईज करू त्यावेळेला इथे खूपसे इश्यूज घेतलेले आहेत. क्रेडिट नमिता, मुग्धा आणि राजनशाही हे सगळ्यांनी खूप त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट होऊन ते विषय घेतलेले आहेत. आणि मला असं वाटतं माझा प्रवासच आईमुळे सुरू झाला आहे. मी या क्षेत्रातच आईमुळे आलो आहे. मी सारखं सांगत होतो की मला लहानपणी माझ्या ना सबकॉन्शियस माइंडमध्ये आईने भरवलं आहे की हा हिरो आहे, हिरो आहे, हिरो आहे. आणि बघा ना, आता आज मी बोलू शकतो, मी जेव्हा माझ्या मराठी सिनेमाचा प्रवास सुरू केला तेव्हा महेश मांजरेकरचा पिक्चर होता आई. नीना कुलकर्णी आई झाल्या त्या याच्यामध्ये, आणि तो पिक्चर गोल्डन जुबली झाला होता. तिकडनं माझ्या मराठी चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. मग कालांतराने खूप सिनेमे केले, सिरियल केले. मग पंडित जसराजांनी एक सिनेमा प्रोड्यूस केला होता, मधुरा जसराजांनी डायरेक्ट केला होता. त्यात लताबाई, पंडित जसराज, सुरेश वाडकर एकत्र गात होते. त्या सिनेमामध्ये आई तुझा आशीर्वाद नावाचा चित्रपट होता. त्या सिनेमाचा मी हिरो होतो. तो प्रवास करता करता आता आई कुठे काय करते 4.5 वर्षापूर्वी, हा आई कॉमन आहे हो, माझ्या करिअरमध्ये सुद्धा कॉमन आहे. म्हणजे मी जेव्हा म्हणतो ना की खरंच माझ्या आज 15 वर्ष झाली माझी आई नाही आहे, फिजिकली नाही आहे, पण ती आहे. ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ती येत असते. तर खरंच आहे, तिचा आशीर्वाद असल्याशिवाय हे असं प्रवास होत नाही. कारण हा खडतर प्रवास आहे. हा सिनेमा कलाकाराचा प्रवास काय साधा सरळ सोपा नसतो, कुठल्याच कलाकाराचा नाही. मग तुम्ही कोणाचंही नाव घ्या, मग तुम्ही अशोक सराफांचं नाव घ्या, अमिताभ बच्चनचं नाव घ्या, किंवा कुठलाही कलाकार याचं नाव घ्या, त्या माणसाने खूप खडतर प्रवास केला आहे, वर्षानुवर्ष केला आहे. आणि तो कुठेतरी आईचा आशीर्वाद असतो. आणि आई मुलाचं नातं आहे ना, ह्याच्यासारखं नातं असूच शकत नाही. यू आर पार्ट ऑफ युअर मदर. तुम्ही त्या आईच्या शरीराचा भाग असतात, त्यात तुमच्यामध्ये ती वास करत असते. सो आय थिंक दॅट रिलेशनशिप इज अ युनिक रिलेशनशिप. आणि खरंच सांगतो की ज्यांची आई आहे तर ते खूप नशिबान आहेत. मी नेहमी म्हणतो की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ह्या मालिकेमुळेच आम्हाला कळलं की आपण आईला किती ग्रांटेड घेतो बऱ्याचदा, की आपण कधीही काही बोलून जातो, आपल्या टेम्परमुळे तिला दुखावतो. संजना, म्हणजे तुला विचारलं आवडेल की असं सीन्स करताना जेव्हा तुला खूप हार्श सीन्स करायचे आहेत आणि अरुंधतीला काहीतरी बोलायचं आहे जे की तिच्या मुलांसाठी ती पॉझिटिव्ह गोष्ट करते, तुला बॅक ऑफ द माइंड एक काय सुरू असतं की अरे म्हणजे आता मला असं वागायचं आहे, पण एक नंतर तिला सॉरी म्हणाली आहेस किंवा असं काही? नाही 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 नाही, मी कट आणि ॲक्शनपुरती संजना असते. त्याच्यानंतर मी ते संजना आयुष्यभर संजना नसते. मी 24 व्हिडिओ टाकला होता, हे कचा भांडतात वगैरे, पण ते एकमेकांना जेवण भरवत होते वगैरे, असा एक मी व्हिडिओ शूट केला होता की दोघे ते खात आहेत आणि मग ही हिला तिला भरवते, तिला भरवते. म्हटलं अरे हे जर लोकांनी बघितलं तर म्हणतील अरे स्क्रीनवर तर भांडत. कारण जे आपण काम करतोय ते वेगळं आहे, आणि पर्सनल आयुष्यात बरं
ते कॅरेक्टर बोलतं आहे, ते रुपाली नसते बोलत त्यावेळेला. किंवा अरुंधती पण जेव्हा संजनाला बोलते तेव्हा अरुंधती बोलत असते, मधुराणी नसते बोलत. म्हणजे रुपाली आणि मधुराणी एकमेकींना बोलत तर कदाचित हा प्रश्न येईल, पण तसं नसतं. सो मला नाही वाटत की मी ज्या वेळेला ज्या गोष्टी संजना म्हणून जे सीन्स करते त्याच्यानंतर जाऊन सॉरी म्हणण्याचं काही कारण नसतं. पण इथे ना हसत खेळत वातावरण असतं आणि खूप छान लाईट मोमेंट्स असतात. त्यामुळे बरेचसे सिरियस सीनच्या आधी पण हे चेष्टा मस्करी चाललेली असते आणि एकदा पटकन ॲक्शन म्हटलं की हे वेगळ्या आपल्या कॅरेक्टर्समध्ये जातात. तिथं खूप मॅजिक आहे. त्यामुळे ना फार प्रेशर येत नाही एकमेकांचं. मला नाही आठवत की कलाकारांमध्ये कधी कोणाचा वाद झाला आहे किंवा कधी कोणी भांडलं आहे. आमच्या इथे 4-4.5 वर्षामध्ये कोणी भांडताना मी बघितलं नाही. एकमेकांची भांडण होत नाही. प्रत्येकजण डेडिकेटेड आहे, प्रत्येकजण आपल्या कामामध्ये इतका इन्व्हॉल्व आहे, प्रत्येक आपल्या कॅरेक्टरमध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे ना ते दिसताना ते खरे कॅरेक्टर वाटतात. मगाशी प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना तू एक चॅलेंजच केलं आहे अरुंधतीला की माझ्या संसारात यायचं नाही. नाही केलं तेच. म्हणजे जर नॉर्मल असतं, रुपालीला बोलायचं असतं तर रुपाली कधीच अशा पद्धतीने बोलली नसती. आता आपण वेगळाच इंटरव्ह्यू केला असता. पण संजना म्हणून संजनाचं मत संजनाने व्यक्त केलं. सो संजना इज नॉट सॉरी फॉर दॅट. एक वेगळं रूप पाहायला मिळणार, कारण का कोणत्याही बाईच्या संसारात एक बाई आली तर ती एक पॉझिटिव्ह किंवा ती एक स्टँड घ्यायला सज्ज असते. आता आम्हाला संजनाचंही तसं रूप पाहायला मिळणार आहे मालिकेत. माहीत नाही, म्हणजे आत्ता तरी संजना अशा पद्धतीने रिॲक्ट करते आहे. पण जसे आता पुढे सीन्स येतील, जशा पद्धतीचे सिच्युएशन्स येतील, माहीत नाही की काय एक्झॅक्टली. म्हणजे प्रत्येकजण हे म्हणतं आहे की संजना आता नेगेटिव्हच रिॲक्ट करेल किंवा काय. तर तिचा तो एक्सेप्टन्स पण आहेच आहे की तो विसरून नाही चालणार किंवा त्याला डिनाय नाही करून चालणार. की जसं तू आता म्हणालीस की कुठल्याही संसारात वगैरे, तर ह्या घरात अरुंधतीचं येणं सातत्याने आहे. म्हणजे मग ते मुलांचं कारण असू देत किंवा आई अप्पांचं कारण असू देत किंवा कोणाचंही कारण असू देत फॉर दॅट मॅटर, पण ते सातत्याने. म्हणजे तू मला सांग, संजना किती गेली आहे केळकर घरात? हां, म्हणजे नाहीच. म्हणजे फक्त गौरीच्या वेळेला ती गेली तिला विचारायला, किंवा आता जे काही आम्ही आशुतोषच्या वाढदिवसाला वगैरे गेलो. सो हे जेव्हा असतं ना फ्रिक्वेन्सी, पण ती ॲक्सेप्ट केलं आहे ना तिने, ओके ये कर जा. पण जेव्हा ती येऊन इथे राहणार आहे त्याच्यावरती आता ती कशा पद्धतीने राहणार आहे किंवा कशा पद्धतीने ते सगळं डील करणार आहे. संजना तिला बोलणारच आहे असं नाही आहे. जोपर्यंत ती संजनाला पोक करत नाही तोपर्यंत संजना बाजूला, म्हणजे तू चहा केलंयस, मी जाऊन माझी कॉफी करून मी पिणारी, अशी संजना दाखवली आहे आपण. की संजनाला तू नको चहा नको करूस, किंवा आप्पाने चहा केला तर संजनाने चहा पण घेतला आहे. सो अशी पण आहे संजना. पण जोपर्यंत तू तिला पोक करत नाही, जोपर्यंत ती तिच्या रस्त्याने तिला जाती आहे ना, तू तुझ्या रस्त्याने जा, मी माझ्या रस्त्याने जाईन, तोपर्यंत सगळं ठीक आहे. यू नेवर नो की संजना कदाचित तिच्या बाजूनेही उभी राहील. संजना एक स्त्री आहे, तर त्या स्त्रीचं तिचा जो काही लॉस झाला आहे आता, त्याला ते संजना वेगळ्या पद्धतीने कदाचित घेईल, अंडरस्टँड करेल आणि तिच्या बाजूनेही उभी राहील. सो यू नेवर नो. ते आता मलाही क्युरिओसिटी की ते नक्की काय पुढे कसं वाढून ठेवलं आहे. रुपाली, तुला विचारायला आवडेल, कारण का प्रत्येक मुली असं वाटतं की मी माझ्या आईसारखी, म्हणजे माझ्या मुलांना मी माझ्या आईसारखी, मला माझ्या आईने जसं वागवलं तसं मी वागवणार. तुला एक क्वालिटी घ्यावेल, कोणती क्वालिटी घेशील असं विचारलं आईकडनं, तर ती काय क्वालिटी असेल की आईमधली ही क्वालिटी मला आली ना की बस म्हणजे सगळं? अरे बापरे, खूप आहेत गं. हो, अजून आल्यात की नाही ती पण शंकाच आहे. कारण मला वाटतं आईमध्ये ज्या लेवलचं पेशन्स आहे ते तेवढ्या लेवलचं पेशन्स नाही आहे माझ्यात. किंवा हां, तीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे. मालिकेत हा ट्विस्ट खूप मोठा असणार आहे आणि हा पाहायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल, कारण का खूप गप्पा मारल्यात मगाचपासून सगळे, तुम्ही दमलात. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्टच्या पुढच्या प्रवासासाठी. थँक्यू सो मच.